आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा झटपट आढावा। सांगलीतील वाळवा तालुक्यातील साखराळे ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे। साखर कारखान्याच्या प्रकल्प विस्तारामुळे शेती आणि आरोग्य धोक्यात येणार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलन केले। कर्जतजवळील उल्हास नदीवरील नव्या श्रीराम पुलाचं उद्घाटन होऊन महिनाही उलटला नसताना पुलावर आणि जोडरस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। सुमारे 7 कोटी रुपये खर्चाच्या या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावांमधील बॉक्साईट उत्खननाच्या जनसुनावणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। 7 सप्टेंबरला होणाऱ्या जनसुनावणी विरोधात नाणारमध्ये बैठक घेण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतींसह पंचायत समितीनं उत्खननाविरोधात ठराव केला असून यापूर्वी 2 वेळा जनसुनावणी रद्द झालेली आहे। नाफेडनं खरेदी केलेला कांदा परदेशामध्ये पाठवण्याची मागणी येवल्यातील कांदा उत्पादकांनी केलेली आहे। दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 50 वरून 55 वर्षे करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिलाय। 272 मुख्य सेविका पदांसाठी नव्यानं जाहिरात काढण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबावाडी धरण यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। गळती प्रतिबंधक कामांमुळे 4 टीएमसी पाणीसाठा वाचला असून धरणातील पाणीसाठ्यामुळे कळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेला मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे। सिल्लोड जळगाव महामार्गावरील मंगरुळ फाट्यावर बैलघोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू आहेत। शर्यतींवर जुगार खेळता आला जात असल्याचा आरोप, प्राण्यांच्या छळासह अपघाताचा धोका देखील वाढलेला आहे। पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। येरवडा कारागृहातील ओळखीतून सायबर गुन्ह्यांचे जाळं उभारणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। शेअर बाजारामध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 86 लाखांची फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप आहे। नांदेडच्या सिडको परिसरामध्ये तरुणानं आत्महत्या केलेली आहे। फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या तगाद्यामुळे त्रास होत असल्याचं त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलंय। अपघातामुळे वाहनाचे हप्ते थकल्यानं वसुलीसाठी सतत फोन येत असल्याचा आरोप तरुणानं केलाय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील केळवणी इथं वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीनं हत्या झाल्याची घटना घडली। हत्या केल्याप्रकरणी त्याचा नातू आणि नातसूनेला अटक करण्यात आलेली आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास केला जातो। बीडच्या माजलगावामध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी 2 दुकानांना लक्ष्य केले। मोबाईलच्या शॉपीच्या छताचे पत्रे कापून 2,91,200 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। तर शेजारील चायनीज रेस्टॉरंटमध्येही चोरीचा प्रयत्न झाला। सीसीटीव्हीमध्ये चोरटा दिसूनही कारवाई न झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे। पंढरपूर मंदिर समितीनं लाडू प्रसादाच्या दरामध्ये सध्या वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। साखरेचे दर वाढले असले तरी 70 ग्रॅमचे 2 लाडू 20 रुपयांनाच मिळणार आहेत। रोज 20 ते 30 हजार लाडूंची विक्री होती। दरवाढ न करण्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अकोल्यातील प्रसिद्ध गोरक्षण रोडच्या राजाचे ढोलताशांच्या गजरामध्ये थाटात आगमन झालं। बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली होती। कार्यकर्त्यांनी शिस्त राखत मिरवणूक सुरळीत पार पाडली। बाप्पाच्या आगमनानं भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं मावळातील गणपती मूर्तिकारांच्या कारखान्यामध्ये लगबग वाढलेली आहे। बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार मेहनत घेतात। जालन्यामध्ये मृत भाचीची बदनामी केल्याच्या रागामधून तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। नागेवाडी परिसरातील या घटनेप्रकरणी 4 जणांविरुद्ध हत्येसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आलेली आहे। गोंदियातील इर्री येथील झुडपी जंगलामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकलेली आहे। 12 जणांना पकडण्यात यश आलं असून तिघे पसार झाले। कारवाईमध्ये 12,04,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयाजवळ एमडी विक्रीसाठी आलेल्या 2 तस्करांना गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकानं अटक केलेली आहे। आरोपींकडून 13 ग्रॅम एमडी, 2 आयफोन आणि मोपेड जप्त करण्यात आले। मुंबईमध्ये बीएमसी कर्मचारी असल्याचं भासवून रिक्षा चालकाकडून 19,500 रुपये उकळणाऱ्या तिघांना केरवाडी पोलिसांनी अटक केली आहे। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासामधून पोलिसांनी तिघांना अटक केली। आरोपींकडून 2 मोटरसायकली आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे।
अहिल्यानगरच्या करडा पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडून 41 लाखांचा गुटखा आणि सुगंधित सुपारी जप्त केलेली आहे. टेम्पोसह एकूण 51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात एआयच्या मदतीनं डॉक्टरांचे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून प्रतिबंधित गोळ्या घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळून लाल रंगाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. दुचाकी घेऊन जाणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो. पालघरमध्ये 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. प्रियकरासोबत गेल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना मिळाली. कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला असून कासा पोलिसांकडून तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात भीषण अपघात झालेला आहे. उड्डाणपुलावर दुचाकी दुभाजकाला धडकल्यानं जालन्यातील 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे तर एक तरुण जखमी आहे. वेदांतनगर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलेला आहे. शेतमालाच्या वजनामध्ये तफावत आढळल्याच्या तक्रारीनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पणन संचालकांनी ही कारवाई केली. आता या बाजाराला शेतमालाची खरेदी विक्री किंवा लिलाव करता येणार नाहीये. चिखलदऱ्यामध्ये विकेंडसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना काही तरुणांनी चालत्या क्रुझरच्या टपावर बसून डान्स करत धोकादायक प्रवास केलाय. मेळघाटातील नागमोळी रस्त्यांवरील हा प्रकारचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हुल्लडबाज पर्यटकांवर टीका होतीये. संबंधितांवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय. मध्य रेल्वेच्या नेरूळ स्थानकामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 477 विनातिकीट प्रवासी आढळलेले आहेत. त्यांच्याकडून 2,31,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. कारवाईसाठी 24 टीटीई आणि 4 आरपीएफ जवान तैनात करण्यात आले. 15 डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम करण्यात येणार आहे. यासाठी 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान रात्री 15 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे टिटवाळा कसारा मार्गावरील अनेक लोकल रद्द किंवा कमी करण्यात येणार असून प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईतील मेट्रो 7अ विमानतळ मार्गिकेवरील सुमारे 260 कोटींचं उन्नत बांधकाम हे पाडून पुन्हा करावं लागण्याची शक्यता आहे. उंचीच्या नियमांबाबत आक्षेप घेतल्यानं हा पेच निर्माण झाला असून तोडगा काढण्यासाठी MMRDAकडून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यामधील वीज टंचाईचा प्रश्न मिटणार आहे. वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरला 75 वर्ष जुनी कळवा कल्याण पारेषण वाहिनी 110 केव्ही वरून 220 केव्ही करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली. सुमारे 488 कोटींच्या या प्रकल्पामुळे वीजपुरवठा क्षमता वाढणार आहे. मुंबई विमानतळावरील काही विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्यानं नवी मुंबई विमानतळ आणि टर्मिनल 2 वर स्थलांतरित होणार आहेत. त्यामुळे विमानतळावरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी एअरलाईनकडून टर्मिनलची माहिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिका इराण युद्ध आणि पाकिस्तानी हवाई हद्दीवरील निर्बंधांचा भारतीय विमान कंपन्यांना फटका बसलेला आहे. एप्रिल-जूनमध्ये भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक 10.5% घटून सुमारे 1 कोटी झालेली आहे. परदेशी विमान कंपन्यांच्या प्रवासी संख्येमध्ये मात्र 7% वाढ झाली आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फसवणुकीनंतरचा गोल्डन अवर महत्त्वाचा असून त्वरित तक्रार केल्यास रक्कम वाचवण्याची शक्यता अधिक असते. जुनं वाहन खरेदी करताना आता आरसीवरील नाव आणि आधारवरील नाव जुळतं की नाही हे तपासणं आवश्यक ठरणार आहे. नावात तफावत असल्यास मालकी हक्क हस्तांतरण किंवा एनओसीची ऑनलाईन प्रक्रिया अडू शकते. त्यामुळे व्यवहारापूर्वी आवश्यक असल्यास आधारमधील नाव दुरुस्त करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आमची मुंबई आमची बेस्ट संघटनेनं बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकास योजनेला विरोध केलाय. जमीन हस्तांतरण थांबवावं, कंत्राटी बस पद्धत रद्द करावी आणि बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा 10,000पर्यंत वाढवावा या मागण्यांसाठी आज मुंबई महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टकडून 136 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. 28 ऑगस्टपासून दिवसभर ही सेवा सुरू राहील. गर्दीनुसार अतिरिक्त बसगाड्यांचीही व्यवस्था केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये 96 नवीन वाहनांची भर पडणार आहे, तर नवीन पोलीस ठाणी, 2 परिमंडळ आणि 3 सहाय्यक आयुक्त विभागांसाठी ही वाहनं मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पोलीस दलाची वाहन संख्या 4489 वरून 4585 होणार आहे.